बुधभूषण छत्रपती संभाजी महाराज च्या दुसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सर्वांना जय जिजाऊ. द्वितीय अध्याय म्हणजे अध्याय दुसरा, याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे 630 श्लोक आहेत आणि विशेषतः हा अध्याय राजनीती म्हणजे राज्यशास्त्रावर आधारित आहे. हा राजनीती आणि राज्यशास्त्रावर जरी असेल तरी आपण जर बारकाईने याचा विचार केला तर आज आपल्यासाठी, आपल्या वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे श्लोक आणि ज्ञान या ग्रंथामध्ये, या अध्यायामध्ये आहे. या अध्यायामध्ये साधारणतः नृप व त्याची लक्षणे, राजाचे सहाय्यक, अमात्य, राजपुत्र, त्याचे शिक्षण आणि कर्तव्य, कोश निरूपम, दुर्ग निरूपम, धान्य आणि कोठारे, दुर्गाध्यक्ष, गजसत्ता, बल म्हणजे सेना, अश्व, हत्ती, राजाचे आचरण, गुप्तहेर, गुप्तहेराची लक्षणे, राजाचे अधिकारी, त्यांचा सेवक वर्ग, त्यांचे मंत्री, राजदूत, राजावरची संकट, राजाची व्यसनं, तेजस्वी राजांची कर्तव्य, अशा वेगवेगळ्या शेकडो विषयावर शेकडो श्लोक आपल्याला या अध्यायामध्ये पाहायला मिळतात. आणि असे विस्तृत विषय मोठ्या कौशल्याने छत्रपती संभाजी महाराजांनी हाताळलेले आहेत. सर्वप्रथम राजाचे गुण सांगताना छत्रपती संभाजी महाराज वर्णन करतात. शास्त्राय गुणसंयोग शास्त्र विनयवृत्तये विद्या विनीतो नृपती सत्वा अवती संबत. म्हणजे शास्त्रासाठी गुणांचा समन्वय, नम्र वृत्तीने शास्त्राभ्यास केलेला आणि असा विद्येने नम्र असलेला, विद्या प्राप्त करून विजयी झालेला राजा सर्व सज्जनांना आवडत असतो, असे राजाचे गुण या ठिकाणी सांगितलेले आहेत. राजपुत्र कसा असावा या संदर्भामध्ये संभाजी महाराज लिहितात. पितृसेवा परिस्थिष्टते कवाय वाङ्मय मानसैः सदा तत्कर्म कुर्यान्त्र येन तुष्टो अयत्पिता. म्हणजे हा श्लोक राजपुत्रासाठी असला तरी सुद्धा थोडक्यामध्ये आजच्या युवकांना, आजच्या मुलांना सुद्धा फार मार्गदर्शक आहे. कसा तर पित्याच्या सेवापरायण असलेल्या पुत्राने काया, वाचा आणि मनाने नेहमी असे कार्य करावे की त्यामुळे आपल्या पित्यांना, आपल्या मातापित्यांना संतुष्टी किंवा संतोष लाभेल. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आपल्या वडिलांच्या आदर्शावर चालले, सर्वांनी हे केलं पाहिजे असा या श्लोकातून त्याचा अर्थ आहे. दुर्ग हे स्वराज्याचे बलस्थान होते आणि म्हणून या किल्ल्यांच्या संदर्भामध्ये एक अप्रतिम श्लोक यामध्ये पाहायला मिळते. आणि याच्यामध्ये अद्भुत समीकरण आपण जर लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येते की 100 योधयती प्रकारस्थो धनुर्धर शतदह सहस्राणी तस्मा दुर्ग समाश्रयेत. म्हणजे तटांनी म्हणजे दुर्गांनी संरक्षित असलेला एक लढवय्या 100 सैनिकाबरोबर लढू शकतो. आणि अशा दुर्गावर जर 100 सैनिक असले तर ते 10,000 दुश्मनांच्या सैनिकाशी लढू शकतात. हे छत्रपती संभाजी महाराजांनी फार कमी वयात लिहून ठेवलं. आणि याची प्रचिती जर आपल्याला पाहायची तर रामसेतचा लढा आपण मुळातून अभ्यासू शकता. एवढं बारीक सारीक लिखाण छत्रपती संभाजी राजांनी या संदर्भात केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे नगर रचनाकार किंवा नगर रचनेचे तज्ज्ञ होते असं आपल्याला म्हणता येईल. कारण की किल्ल्यावरची नगर रचना कशी असावी, राजवाडा कुठं असावा, कोशागार कुठं असावं, गजशाळा कुठं असावी, सेनापती अमात्यांची घरं कुठं असावी, आयुधागार कुठं असावं, पुरोहिताची निवासस्थानं कुठं असावी, अश्वशाळा कुठं असावी, गुराढोरांची जागा कुठं असावी, सैनिकांचे निवासस्थानं कुठं असावे, शिल्पकारांचे असे अनेक बारकाव्यासहित ची उदाहरणं आपल्या श्लोकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी राजांनी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. भूतदया, दया तिचे नाव, भूताचे पालन, अनिक निर्दालन कंटकाचे.
भूतदये विषयी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचे श्लोक यामध्ये आपणाला दिसून येते की गुराढोरांची जनावरांची किती काळजी ते करायचे. याचा एक श्लोक या ठिकाणी आपण बघू शकतो. आजच्या व्हेटरनरीच्या संदर्भामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. गोवैद्यनानश्व वैद्याश्च गजवैद्यास्त एव च आहरेत बल राजा दुर्गे परबला रुजह. म्हणजे किल्ल्यामध्ये अनेक वेळेस मोठमोठे रोग उद्भवू शकतात. अशा वेळेस राजानं गायी, घोडे, हत्ती किंवा वेगवेगळे जे प्राणी आहेत यांच्या रोगचिकित्सेसाठी आणि त्याच्या निवारणासाठी त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी राजवैद्याला किल्ल्यामध्ये अवश्य जागाही दिली पाहिजेत. अशा प्रकारचा श्लोक या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. राज्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या नेमणुका अतिशय सावधगिरीनं करण्यासाठी छत्रपती संभाजी राजांनी या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. आजचं आपण सिलेक्शन कमिशन बघितलं किंवा MPSC UPSCच्या नेमणुका कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत, तशा नेमणुका त्या काळामध्ये कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत हे छत्रपती संभाजी राजांनी एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की ना परीक्ष नये दंड नच मंत्र प्रकाशेत विसृजेत्र न लुब्धोभ्यो विश्वसत्रापकारीषु. म्हणजे परीक्षा घेतल्याशिवाय कुठलाही दंडाधिकारी, आज आपण दंडाधिकारी कोणते म्हणतो, तहसीलदार, SDM, जिल्हाधिकारी, अशा प्रकारे परीक्षा घेतल्याशिवाय कुठलेही दंडाधिकारी नेमू नयेत. महत्त्वाच्या गोष्टी ह्या वेळेपूर्वी उघड करू नयेत. म्हणजे आज जे गोपनीयतेचा भंगच्या नावाखाली अनेक गोष्टी घडतात त्या संदर्भामध्ये. तसेच लालची लोकांपासून त्या सेवकानं, त्या नेमणूकधारकानं दूर राहावं, दंडाधिकाऱ्यानं म्हणजे भ्रष्टाचारापासून दूर राहावं. तसेच अपकार करणाऱ्यावर विश्वास ठेवू नये. म्हणजे जे हुजरेगिरी करणारे असतील किंवा वेगळ्या वर्तणुकीचे असतील अशावर त्या दंडाधिकाऱ्यानं विश्वास ठेवू नये. अशा प्रकारचा श्लोक त्याच्यामध्ये जो की आजसुद्धा कितीतरी प्रशासकीय गोष्टीवर भाष्य करणारा आहे. आणि म्हणून मी म्हटलेलं आहे की बुधभूषण हा ग्रंथ 350 वर्षापूर्वी जरी लिहिलेला असेल तरी आजसुद्धा आपल्यासाठी तेवढाच मार्गदर्शक ठरतो. विद्वानाप्रती अत्यंत चांगली भावना छत्रपती संभाजी महाराजांच्या मनामध्ये होती. त्या संदर्भात ते लिहितात की प्रहरेत्रच विद्वच्छु न क्षेत्रः च शोषयेत. म्हणजे विद्वानावर म्हणजे पंडितावर प्रहार करू नये, त्यांच्या वस्तू जाळू नये किंवा त्यांचे शोषणसुद्धा करू नये. कारण हे जे विद्वान असतात हे आपल्या राज्याचं भूषण असतात, राज्याची कीर्ती वाढवणारे असतात. म्हणून त्यांना सन्मानानंच वागवलं पाहिजे. राजदूत कसा असावा, आजचे आंबेशेटर या संदर्भामध्ये आपण विचार करू शकतो की प्रगल्भ स्मृतिमान वाग्मी शस्त्रे शास्त्रेच निष्ठितः अभ्यास्त कर्मा नृपते दुर्तो भवितु अहर्ती. म्हणजे राजदूतामध्ये वेगवेगळ्या सेवक वर्गामध्ये राजदूताचं फार महत्त्वाचं स्थान त्या काळी होतं, आजही आहे. आणि म्हणून राजदूत नेमताना तो निर्भय, परिपक्व असावा, श्रेष्ठ वक्ता असावा, शस्त्र आणि शास्त्र यामध्ये तो वाकबगार असावा, सतत आपल्या कर्तव्याविषयी दक्ष असावा, आपल्या कर्तव्यामध्ये निपुण असावा. असाच व्यक्ती राजदूत होण्यासाठी योग्य असतो, असं वर्णन छत्रपती संभाजी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. राजाने आक्रमण केव्हा करावे म्हणजे आक्रमणाची वेळसुद्धा राजे आपल्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. व्हेंटो आट्या यदा मतिमान हृष्टपुष्ट स्वकबलम परस्य विपरीत च तदा विग्रह माचरेत. म्हणजे बुद्धिमान राजा त्यालाच म्हणतात की जेव्हा आपले सैन्य प्रसन्न असते, आपले सैन्य शक्तिशाली असते आणि याच्या विपरीत म्हणजे याच्या उलटी परिस्थिती ही दुश्मनाची असते, त्यावेळेस कलह सुरू करायला हरकत नाही. म्हणजे त्यावेळेस युद्धाला सुरुवात करायला हरकत नाही. तो युद्धाचा चांगला काळ आपल्यासाठी असतो असे राजे वर्णन करतात. सतत प्रगतशील राहणे, सतत कार्यमग्न राहणे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरून आपल्या लक्षात येते की त्यांचं जीवन किती फास्ट आणि वेगवान आणि कार्यव्यस्त राहिलेलं आहे. त्या संदर्भातला एक श्लोक बिझनेस या संदर्भामध्ये सुद्धा आपण याचा विचार करू शकतो. उत्थाने नय धैत्सत्व
मिंधनेनैव पावकम श्रेयो हि सतत्योत्थायी दुर्बललोपी समक्षिते. म्हणजे प्रगतीच्या वेळी स्तवाला प्रोत्साहन मिळते. ज्याप्रमाणे इंधनामुळं अग्नीला उद्दीपन मिळते, त्याचप्रमाणे जर सतत राज्य प्रगती करत असेल तर ते सर्वांच्या कल्याणाचं सुद्धा असते आणि यामधून दुर्बलांना सुद्धा प्रोत्साहन मिळते आणि दुर्बल सुद्धा कार्यप्रवण होतात. आणि म्हणून राज्य हे सतत प्रगतशील असलं पाहिजेत. राज्यातले लोक सतत कार्यमग्न असले पाहिजेत. अशा प्रकारचा एक लाख मोलाचा श्लोक, उत्थानेन एधयेत सत्व इंधनेत पावकम, हा अत्यंत लाख मोलाचा श्लोक राजे आपणाला देऊन जातात. राजभाषा म्हणजे राजाची भाषा किंवा कारभाराची वाणी कशी असावी. वाक्यारूपश्य परलोके उद्वेज कर्मनर्थकम न कुर्यात प्रियया वाचा प्राकुर्यात जगतात्मसात. म्हणजे राजाच्या वाणीमध्ये कठोरता शक्यतो नसावी, कारण की अशा प्रकारे जर उल्लेख केला तर परराज्यातील किंवा दुश्मन लोक त्याचा वेगळा अर्थ काढतील. आणि म्हणून राजानं नेहमी प्रिय भाषण केलं पाहिजे. म्हणजे बरं बोलावं परंतु राजानं खरं बोलावं, अशा पद्धतीचा उपदेश या श्लोकामधून आपल्याला छत्रपती संभाजी महाराज करतात. आपल्या देशामध्ये आश्रयाला कुणाला ठेवलं पाहिजे. आश्रिताश्चैव लोकेन युक्षिद यानी विदिशः युस्त्राश्च विनाशाय तस्मात्रेद द्विजते प्रजा. म्हणजे निराशाजनक जर लोक असतील आणि त्यांना जर आपण आश्रय दिलेला असेल, आपल्या राज्याचं चांगला विचार करणारे लोक नसतील आणि त्यांना जर आपण आश्रय दिलेला असेल तर असे लोक राज्याचा विनाश ओढवून घेऊ शकतात. आणि म्हणून आश्रय देताना हा सारासार विचार राजाने केला पाहिजे. आणि जी प्रजा आहे त्या प्रजेला राजाने विनाकारणच निराश किंवा त्रस्त करू नये. हे सगळं करत असताना राजांनी सप्तदोषापासून दूर राहावं. स्वतः राजेसुद्धा या दोषापासून जीवनभर दूर राहिलेले आहेत. तर ते सप्तदोष कोणते. तर व्यसनानीच सर्वानी भूपती परिवर्जते सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आपण या दोषापासून दूर राहायला पाहिजे. हे दोष कोणते. तर वाग्दंड म्हणजे फार टोचून बोलणे, पारुष्य म्हणजे कठोर बोलणे, दूरयातंच म्हणजे सतत लांब लांब जाणे, दूरवरचा प्रवास, पान याच्यामध्ये मद्यपान आहे, तडीपान आहे, मादक द्रव्याचं पान आहे, हे राजाने करू नये. स्त्रीच्या संदर्भामध्ये परस्त्री किंवा पत्नीचं सुद्धा व्यसन त्या राजाला असू नये, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मृगया म्हणजे गरीब प्राण्यांची शिकार, प्राण्यांच्या शिकारीच्या विरोधात छत्रपती संभाजी महाराज होते, हे आपण ते भूतदया त्या संदर्भात बघितलेलं आहे. आणि त्यानंतर द्यूत म्हणजे कुठल्याही प्रकारचा जुगार, मनोरंजनासाठी सुद्धा राजाने कधी जुगार खेळू नये, असे हे 7 दोष राजामध्ये असू नये असं छत्रपती संभाजी महाराज म्हणतात. यासोबत काममूलक 10 दोष आहेत आणि क्रोधमूलक 8 दोष आहेत. हे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला फार उपयोगी पडतात. त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. आपण मुळातून हे सगळं वाचू शकता. ज्ञानवंत प्रज्ञावंताच्या संदर्भामध्ये परत एक श्लोक आहे की अवर्ता हणधियाना यत्र भैक्ष्यचरा द्विजा तर ग्राम दंडयत राजा चोर भक्ती प्रियो ही सह. म्हणजे राजाच्या संदर्भामध्ये की जिथे ज्ञानवंत, शीलवंत, प्रज्ञावंत लोक म्हणजे द्विजासह सर्व भिकारी झालेले आहेत, जेथील लोक राजकार्य करत नाहीत, ज्या ठिकाणी अनाधिकृत वाहनं वाढलेली आहेत, त्या गावाला राजाने शासन करावे, नाहीतर तो लुटारूंचा प्रिय राजा बनतो, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. लाजण्याच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की कुठं लाजू नये. फार सुंदर श्लोक आहे. धनधान्य प्रयोगेषु विद्यासंग्रहणेषुच आहारे व्यवहारेच त्यक्ल लज्ज सुखी भवेत. म्हणजे यशस्वी पुरुषानं किंवा यशस्वी राजानं धनधान्य संपादन करताना, विद्या संपादन करताना, भोजन प्रसंगी आणि व्यवहार करताना लाज धरू नये, असं स्पष्ट उल्लेख या श्लोकामध्ये आहे. आज जर आपण त्याचा विचार केला तर मराठी माणसं व्यवहारामध्ये किती लाजतात, व्यवहार करण्याच्या संदर्भामध्ये काय त्यांची परिस्थिती आहे.
हे हा श्लोक वाचल्यानंतर काय करायला पाहिजे आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आळस आणि उद्यमशीलता या संदर्भामध्ये, आलस्य ही मनुष्याना शरीरस्थो महारिपुः नास्तुद्यम समो बंधुः कुत्वा य नाव सिद्धती. म्हणजे आळस नावाचा फार मोठा शत्रू आपल्या शरीरामध्ये आहे, ठाण मांडून बसलेला आहे. परंतु त्याचसोबत त्याचा नाश करणारा उद्यमशीलता म्हणजे सतत उद्योग हा बंधूसुद्धा आहे. आणि म्हणून आपण आपलं शरीर सतत उद्यमशील ठेवून आळस नावाच्या महाशत्रूचे निंदान केले पाहिजेत. आपण जर उद्योगशील असू तर त्या आळस नावाचा शत्रू आपोआपच नष्ट होतो. अशा प्रकारची उद्योगशीलता आपल्या श्लोकामधून वर्णन केलेली आहे. संगती कुणाची धरावी कुणाची धरू नये या संदर्भातला फार सुंदर श्लोक या ठिकाणी आहे. उत्तमेह सह संयोग पंडितेह सह संकथा अलुब्धेह सह मित्रत्व कुर्वानो नाव सिद्धती. म्हणजे उत्तम व्यक्तीबरोबर आपला मेळ असला पाहिजे, पंडितासोबत विद्वानासोबत आपला वार्तालाप असला पाहिजे, निर्लोभासोबत मैत्री आपण केली पाहिजेत, तर त्या माणसाचा उदय होतो. या व्यतिरिक्त जर आपण केलं, कुसंगती जर आपल्याला घडली तर आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही, असे राजे या ठिकाणी वर्णन करतात. असा हा प्रचंड मोठा हा दुसरा अध्याय आहे. अनेक प्रकारचे उपयुक्त श्लोक याच्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनाला उपयोगी पडतील असे सुद्धा आहेत. यानंतर तृतीय अध्याय हा छोटा अध्याय आहे. याच्यामध्ये 59 श्लोक आहेत. प्रकीर्ण नीती म्हणजे मिश्रक नीती या भागामध्ये वर्णन केलेली आहे. यामध्ये एक जैन धर्मामध्ये तत्वज्ञान आहे की क्षमा वीरस्य भूषणम अशा आशयाचा श्लोक आपल्याला या अध्यायामध्ये पाहायला मिळतो की शोष्य दोषण मंतव्य क्षमा ही परमबलम अक्षमावारण पर दोषोरात्मानान वापी योजयेत. म्हणजे क्षमा करणे हा दोष नाहीये, क्षमा हे तर मोठे सामर्थ्य आहे. याविषयी ज्याला शंका येत असेल त्यांनी ज्याला क्षमा करणार आहे त्याच्या जागी आपल्याला स्वतःला ठेवून पाहावं, म्हणजे या क्षमेचं महत्त्व लक्षात येते. अशा अशाचा श्लोक या ठिकाणी राजाने सांगितलेला आहे. राजानं काय करू नये किंवा आपल्याला सुद्धा हे लागू पडते की माणसानं काय करू नये. नक्रोशी स्त्रांत्रा व मानी परस्य मित्रद्रोही नोत निचोपसेवी न चाभिमानी नच हीन वृत्तो वृक्षा ओपसंती वर्जयंतीमा. म्हणजे जीवनामध्ये माणसाने, हे राजासाठी सांगितलेलं आहे पण आपण सुद्धा समजून घेऊ शकतो की अक्राळस्थेपणा करू नये, दुसऱ्यांचा अपमान करू नये, मित्रद्रोह करू नये, नीचाची नोकरी करू नये, कुठल्याच गोष्टीचा अभिमान आपल्या जीवनामध्ये आपण बाळगू नये आणि जे वाईट लोक आहेत त्यांची संगती टाळावी. अशा प्रकारचा हा उत्तम श्लोक या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर हे जे सर्व आहेत, नातीगोती असतील, मित्रमंडळी असतील, या सर्वांची परीक्षा केव्हा होते या संदर्भामधला एक श्लोक बुधभूषणमध्ये दिलेला आहे की नानियात प्रेषणे हृत्यान बांधवान्वय सनागमे मित्र चापत्काले च भार्याच विभवक्षे. म्हणजे सेवकाची परीक्षा त्यानं कार्यसिद्धी केल्याच्या नंतर, बांधवाची परीक्षा मोठी आपत्ती आल्यानंतर, मित्रांची परीक्षा संकट आल्यावर, तर पत्नीची परीक्षा आपलं वैभव नष्ट झाल्यावर होते. हा त्रिकाल बाधित सत्य असणारा श्लोक छत्रपती संभाजी महाराजांनी यामध्ये लिहिलेला आहे. काय टाळलं पाहिजे राजाने, आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा दूतच्च मासच्च सुराच्च वेशा पाप द्विचौर्य परदार सेवा येतानी सप्त व्यसनानी सप्त नर सुघोर नरक नयंती. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जुगार, मांसभक्षण, वारुणी म्हणजे दारू, वेश्यागमन, पापाच्या संपत्तीने आलेले वैभव, चौर्यकर्म, दुसऱ्याच्या स्त्रीची सेवा, या 7 बाबी माणसाला नरकात नेतात. वेगवेगळे धर्मसुद्धा हेच सांगतात. बौद्ध धर्मामध्ये असेल, जैन धर्मामध्ये असेल, अनेक तत्व, अनेक धर्माशी मिळते जुळते आहेत. आणि म्हणून मला या प्रसंगी एक सांगावं असं वाटते की बुधभूषण हा कुठल्याही धर्म
आचरण करणारासाठी असा स्पेशल नाही आहे की सर्व धर्मासाठी ज्या ज्या ठिकाणी या विश्वामध्ये मानव राहतात त्या त्या सर्व मानवाच्या उन्नतीसाठी व्यक्तिमत्व विकासासाठीचा हा अतिशय चांगला ग्रंथ आहे. याचा शेवट करताना एक अतिशय चांगला 9 प्रश्नोत्तरांचा अप्रतिम श्लोक या ठिकाणी मला घ्यावासा वाटतो. तो असा आहे की को लाभो गुणिसंगम किमप्र प्राज्ञेतरेय संगतीय का हानी समच्युत निपुणता का धर्मतत्वेरती कह शूरो विजितोंद्रिय प्रियतमा कामवर्ता की धनम विद्या की सुखम प्रवासगमन राज्ञ किमाज्ञा फलम. म्हणजे 9 प्रश्नोत्तर याच्यामध्ये आहेत. प्रश्न आहे आणि उत्तर आहे. जसं की लाभ कुठला, तर गुणी माणसाची भेट. काय श्रेष्ठ नाही, म्हणजे शहाण्याशिवाय म्हणजे मूर्ख माणसाची संगत श्रेष्ठ नाही. हानी कोणती आहे, त्यावेळी हातून चूक घडणे. परीक्षेत आपण याचा अनुभव घेऊ शकतो. निपुणता कोणती, चांगल्या आचरणाची आवड ही निपुणता. खरा शूर कोण, ज्याने स्वतःच्या इंद्रियावर विजय मिळवला आहे. जय जिनेंद्र जे म्हणतात त्या पद्धतीने. खरी प्रियतमा कोण, व्रतधारी सहचारिणी. खरी संपत्ती कुठली, विद्या ही खरी संपत्ती आहे. खरे सुख कोणते, सतत प्रवासास न जाणे म्हणजे सतत भ्रमंती हे खरे सुख आहे. राजसत्ता खरी कोणती, तर ज्या राज्यामध्ये लोक राजाची आज्ञा ही निष्ठेनं पाळतात आणि त्याचं फलित मिळते, ती राजसत्ता खरी आणि श्रेष्ठ. अशा पद्धतीचे 9 प्रश्न एकाच श्लोकामध्ये अतिशय अप्रतिमरित्या छत्रपती संभाजी महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. अशा पद्धतीनं बुधभूषणमध्ये प्रचंड ज्ञानाचा साठा जो की आजही आपल्या जीवनाला उपयुक्त ठरतो असा आहे. अशा या महान विद्वत्तापूर्ण ग्रंथाबद्दल ऐकल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आपल्या हृदयामध्ये एका वेगळ्या उंचीवर गेलेले आढळतात. मला खात्री आहे की आपल्या मनामध्ये बुधभूषण या ग्रंथाविषयी अधिक जाणून घेण्याची, तो ग्रंथ मुळापासून वाचण्याची इच्छा निर्माण झालेली असेल. कारण हे सर्व आजही मार्गदर्शक आहे. बुधभूषण हा शंभूप्रेमीसाठी तर आहेच, परंतु सर्वांसाठीच एक प्रकारची गीताच आहे. म्हणजे खरं तर हा वैश्विक ग्रंथ आहे. या विश्वामध्ये जिथं जिथं मानव वस्ती असेल त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि उत्थानासाठी हा ग्रंथ उपयोगी पडतो. म्हणून हा एक वैश्विक ग्रंथ आहे. हा ग्रंथ आपण मिळवून अर्थासहित वाचून समजून घ्यावा, आचरणात आणावा, हीच शंभूराजांच्या प्रती खरी आदरांजली ठरेल. या व्हिडिओ निर्मितीमागे मला माझी पत्नी प्राध्यापक डॉक्टर मनीषा, माझी कन्या डॉक्टर तपस्या, मुलगा चिरंजीव कौस्तुभ, माझे मित्र हरिभाऊ मुटकुळे यांनी प्रेरणा दिली. आणि या व्हिडिओ निर्मितीसाठी माझे मित्र विनोद चव्हाण, प्राध्यापक डॉक्टर दत्ता सावंत आणि कुलदीप मास्ट यांनी मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि शेवटी विसरू नये म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून आपणा सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि शेवटी जाताना अशा या महान साहित्यिक छत्रपतींना वंदन करताना 4 ओळी. इथे शरमले देवत्वही, शहाजीचे बोट धरोनी जिजाई अंकी जो शोभे, दूध भात मधुनित खावनी शिवराय मना नित लोभे, शिवरायाचे शंभू वंदितो अभिमानाने मी मुजऱ्यात, भेद नायिका नखशिखर रचिले 7 शतकही अभिजात, राजदंड नयन कोशही रचिला बुद्धिभूषणी नृपनीत, तो बुधभूषण शिरी धरितो ग्रंथ मराठा भूमीत, इथे शरमले देवत्वही त्या शूरत्वाच्या तेजात, शंभुनृपा शतप्रणाम करतो पुरंदरेच्या घेऱ्यात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.